ब्रिटिश म्युझियम येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल युरोपीय अधिकारी व प्रवास वर्णन करणारे या सर्वांनी बरेच काही वर्णन केलेले आहे। आज या व्हिडिओमध्ये वैद्य बर्निये याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत सुरतच्या पहिल्या स्वारीवेळी काय उद्गार काढले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वैद्य बर्निये हा फ्रेंच देशाचा नागरिक होता। त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या 1664च्या सुरत स्वारीविषयी त्यांनी लिहून ठेवले आहे की शिवाजी महाराजांनी अंधाधुंदपणे कसल्याही प्रकारची लुटमार केलेली नाही। शिवाजी महाराजांचे सैनिक तलवार घेऊन शहरात घुसले, मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी लपवून ठेवलेली संपत्ती मिळवली। शिवाजी महाराज तेथेच राहिले। जे त्यांना घेऊन जाणे शक्य नव्हते अशा वस्तू त्यांनी तेथेच टाकून दिल्या आणि कोट्यावधी रुपये किमतीचे सोने, चांदी, मोती तसेच रेशमी कापड मौल्यवान वस्तू घेऊन निघून गेले। त्यांना कोणीही विरोध केला नाही। तसेच त्याने पुढे असेही लिहिले आहे की एक गोष्ट लिहायला विसरला, ती म्हणजे सुरतेच्या लुटीदरम्यान पुण्यवान शिवाजी महाराजांनी ख्रिस्ती धर्मप्रसारक फादर अँब्रोज यांचे निवासस्थानाचा आदर केला। त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैनिकाला म्हणाले की फ्रेंच पाद्री हे चांगले लोक आहेत, त्यांना त्रास देऊ नका। असे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी परकीयांनी लिहून ठेवले आहे। म्हणून आज आपल्या राजांची महती समजून येत आहे। अशा या देवतुल्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा।